नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने। हिम्मत असेल तर निवडणुका लढव, मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण। सांगलीतील सभेतून भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान। जरांगेंनी फडणवीस मला दरेकरांना शिवी दिली, आता निवडणुकीत एकमेकांचा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका। महायुतीतील नेत्यांना उद्देशून छगन भुजबळ यांचं वक्तव्य। सर्व मराठा समाज वाईट नाही, सर्वांना वाईट टाकू नका। जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका। सांगलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांचा इशारा। भुजबळ बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र सदन खा, मराठा आरक्षण खा, भुजबळांना फुकट खायची सवय, जरांगेंचा हल्लाबोल। कोकणातलं फणस आता उठलंय, त्याला जातीमुळे वैभव मिळालं, मात्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, अन्यथा तुमचा कार्यक्रम करू। जरांगेंचा नारायण राणेंवर निशाणा। पाडापाड सुरू केल्यावर एकही येणार नाही, पाडण्यात पण एवढी मजा आहे काय सांगू। भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंची प्रतिक्रिया। फडणवीस मागे होते म्हणून मला उघडं पाडण्याचा प्रयत्न, सत्तेचा माज करू नका, उद्या आमचीही सत्ता येऊ शकते। मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। पुण्यातील सभेनंतर मनोज जरांगे सह्याद्री रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून उपचार सुरू। राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही पण दुसऱ्यांना आहे, एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार, जरांगेंची राज ठाकरेंवर टीका। दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण, फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर। दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, राणेंनी केली होती टीका। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही, 4 आयोगांनीही तसं सांगितलंय। भुजबळ सांगलीतल्या मेळाव्यात त्यांनी वक्तव्य केलंय। पुण्यात आज शरद पवार आणि भाजपचे विनोद तावडे एकाच व्यासपीठावर येणार, पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एकत्र येणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये दाखल होणार, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार। जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जोरदार तयारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात 11 वाजता अकलूज, तर दुपारी 2 वाजता मोहोळ आणि सायंकाळी सोलापूर शहरात सभा। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज 5वा दिवस, आज धुळे आणि अमळनेरमध्ये कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जळगावच्या सागर पार्क मैदानावर पार पडणार लाडकी बहीण योजनेबाबतचा कार्यक्रम। नागपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक, दुपारी अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ठाण्यात काही लोक येऊन गेले, नको ते बोलले, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। पाठीमागून वार करायची एकनाथ शिंदेंना सवय नाही, मराठा आरक्षणापासून इंचभरही मागे सरकलो नाहीये, दिलेला शब्द कायम। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे, जोपर्यंत समाजाची लोकसंख्या कळणार नाही तोपर्यंत प्रश्न मांडता येणार नाही, शरद पवारांचं विधान। पुण्यात रमेश केरे पाटील आज पुन्हा एकदा आंदोलन करणार, सकाळी 10 वाजता शरद पवारांच्या निवासानी आंदोलन करणार। 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांची सरकारवर टीका। दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त, यापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहा, काँग्रेस 100चा आकडा पार करू शकली नाही, प्रवीण दरेकरांचा शरद पवारांवर निशाणा। आपण सगळे एक राहिलो तर निश्चित आपला विजय होणार, इंदापूर विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजणार, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। सध्याच्या सरकारचे 2 महिने राहिल्यानं आश्वासन देण्याचं काम सुरू, भाजप सरकार आल्यापासून महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला, जयंत पाटलांचा भाजप सरकारवर निशाणा। बारामती मतदारसंघाचं भवितव्य तरुण रक्ताच्या हातात देणं गरजेचं, युगेंद्र पवारांना तरुणांचा मोठा पाठिंबा, जयंत पाटील यांच्याकडून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत। पवारांनी अनेकांना मोठं केलं पण अनेक लोक त्यांना सोडून गेले, काही लोक आमिषाला बळी पडले, सुशील कुमार शिंदेंचं विधान। भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटलांकडून शरद पवारांची भेट, शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना बुके देऊन केलं स्वागत। घरात जेवण करायला सांगा ते पण आम्ही करू, पण मतदान आम्हालाच करा, कोल्हापूरच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांचं विधान। तर उद्या हे अंघोळ घालायलाही तयार असतील, जयंत पाटलांचा टोला। अजितदादांच्या नेतृत्वात आपला पक्ष 1 नंबरला येणार, अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, हसन मुश्रीफ यांच्याकडून इच्छा व्यक्त। मी आजही शिवसेनेत असल्यासारखा वागतो, मला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहायचंय, शरद पवार गटाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंचं विधान।
येत्या काळात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य. ठाण्यातील मनसेच्या आंदोलनानंतर ठाकरे गट घाबरला. आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा. हिंगोलीत आज संतोष बांगर यांच्याकडून भव्य कावड यात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मी बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता, मी सुपाऱ्या घेत नाही. राज ठाकरेंच्या करवली या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. तर कधी काळी राज ठाकरे पवारांच्या घराचे उंबरठे झिजवायचे असाही टोला. उद्धव ठाकरे आव्हाड मिटकरींच्या गाडीवर हल्ले झाले. ठाकरेंना हानी पोहोचू शकली असती. राज्यात प्रचंड दहशत. हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मातोश्री समोर वक्फ बोर्डासाठी आंदोलन करणारे हे एमआयएमचे लोक होते. एमआयएमच्या प्रमुखांकडे सर्वाधिक वक्फची संपत्ती आहे म्हणून त्यांना भीती वाटते. संजय राऊतांची टीका. अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावं. माझ्याऐवजी अर्जुन खोतकर यांनी मंत्री बनावं. अब्दुल सत्तारांकडून इच्छा व्यक्त. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी 6 जण इच्छुक. 2019 मध्ये एकही जण लढण्यासाठी इच्छुक नव्हता. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. ओबीसी मेळावा कशासाठी घेताय असं विशाल पाटील म्हणाले. 2-4 महिन्यात विशाल पाटलांना लांब मिशा आल्या. ओबीसी मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांची विशाल पाटलांवर टीका. भाजप नेतृत्वाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार. पक्षाने कथोरेंना उमेदवारी दिली तर त्यांचं काम करणार. माजी खासदार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. धुळ्याच्या पारोळा रोड परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुरक्षा रक्षकांसाठी मेळावा. मेळाव्याला शिवसेना पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. घड्याळ जरी तुम्ही चोरलं तरी वेळ मात्र आमची. अमोल कोल्हेंकडून नकल करत अजित पवारांवर टोलेबाजी. वाझेंना सेवेत परत घेण्यासाठी ठाकरेंचा दबाव होता. अनिल देशमुखांची वसुलीची लफडी बाहेर आली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर निशाणा. श्रीरामपूर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटात अंतर्गत रस्सीखेच. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा. भरत गोगावलेंचा सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब कांबळेंना सल्ला. मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात भाजप आमदार जयकुमार गोरेंसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 35 मृत लोकांना जिवंत दाखवून पैसे हडपल्याचा आरोप. खासदार अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्या भाजी विक्रेत्या महिलेच्या अडचणी. शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये असताना साधला संवाद. पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दुपारी 12 वाजता सुनावणी. अटकपूर्व जामिनासाठी घेतली होती उच्च न्यायालयात धाव. लाडकी बहीणच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा निहाय समित्या स्थापन. मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर. पात्र महिलांची यादी तयार करण्याच्या सूचना. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपावर. कृती समितीच्या विश्वास काटकरांची माहिती. नोटिफिकेशन निघत नाही तोवर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत धरणं आंदोलन. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार. स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानचा गौरव. पाडोला कोरिला पुरस्काराने किंग खान सन्मानित. मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील एका झाडासाठी 2 लाख तर 584 झाडांसाठी 12 कोटींचा खर्च. MMRCA कडून कुलाबा ते सिव्स मेट्रो 3 मार्गिकेवर झाडे लावण्यासाठी तब्बल 12 कोटींचा खर्च. BBA, BCA, BMS, BBM अभ्यासक्रमासाठी 29 ऑगस्टपासून प्रवेश सुरू. CETचा निकाल 28 ऑगस्टला जाहीर केला जाणार. समृद्धी महामार्गाची वाढवण बंदराला जोडणी दिली जाणार. इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा नवा महामार्ग प्रस्तावित. विदर्भ आणि मराठवाड्यातील मालाची वाहतूक थेट वाढवण बंदरात करणं शक्य. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी निवडणूक. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 6 वाजेपर्यंत मुदत. आतापर्यंत 10 जागांसाठी 20 जणांचे अर्ज. पोन पनवेलमधील MMRDAच्या गृहप्रकल्पातील घरांच्या सोडतीतील विजेत्यांना दिलासा. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आकारले जाणारे 2417 विजेत्यांपैकी काही विजेत्यांचे सेवा शुल्क राज्य सरकारने माफ केलं. पुण्यातील स्वारगेट शिवाजीनगर आगारात अवैध एजंटकडून प्रवाशांची पळवापळवी. एसटी आगारात खासगी गाड्यांचा सुळसुळाट. आरटीओकडे तक्रार करूनही कारवाई होईना. राज्यातील परीक्षा शुल्क परताव्याला खोडा. दुष्काळ परिस्थितीमुळे मिळणाऱ्या परीक्षा शुल्क माफीपासून 86,000 विद्यार्थी वंचित. शुल्क परताव्याच्या तांत्रिक अडचणींमुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फटका. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह आतापर्यंत जाहीर केलेल्या 287 फेऱ्यांचं आरक्षण झालं हाऊसफुल. वंदे भारत एक्सप्रेस गाड्याही फुल असल्यानं चाकरमान्यांचा हिरमोड. पुण्यातून अर्ध्या तिकिटात भीमाशंकरचे देवदर्शन करता येणार. 40 प्रवाशांच्या तीर्थाटनासाठी स्वतंत्र बुकिंग. पुणे विभागातर्फे श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी विशेष बस सेवा.
श्रावणी सोमवार निमित्त पुण्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। मुंबईतील खेतवाडीच्या मोरया गणेशोत्सवाचं यंदा 75वे वर्ष, गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईच्या लालबाग परळ परिसरात खेतवाडीच्या राजाची मूर्ती नेताना सिग्नलचा अडथळा, क्रेनच्या सहाय्याने अडथळा दूर करण्यात आला। भिवंडीत पशुपतीनाथ मंदिराचं सजावट मंडप भूमिपूजन संपन्न, पर्यावरणपूरक 80 फुटांचा साकारला जाणार देखावा। राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद, नागपुरात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद। पावसामुळे कोकणात सर्वाधिक पिण्याचे पाणी तर संभाजीनगरला दमदार पावसाची प्रतीक्षा। नंदुरबारमध्ये जंगलाचं प्रमाण घटल्याने संत निरंकारी मंडळाकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम, बागसरी गावात 201 वृक्षांची लागवड। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाजीपाल्याची आवक वाढली, भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण। नंदुरबारच्या तळोद्यातील धजापाणी गावात शेतात 600 आंब्याची रोपं कापून फेकल्याची घटना, आंब्याच्या रोपांची नासधूस केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे 2 टप्पे जे आहेत ते 2 दिवस पुढे ढकललेले। काल सायंकाळी शहरात पाणी यायला सुरुवात झाल्यानंतरही शहरवासियांना थेट बुधवारी पाणी मिळणार। भोर तालुक्यात अतिवृष्टीने 80 हेक्टर शेतीचं नुकसान, भात, नाचणी, वट पिकाचं नुकसान, जुलैपर्यंतच्या शेतजमिनीचे पंचनामे पूर्ण। समृद्धी महामार्गावर 7 कृषी केंद्र, नवनगरे प्रक्रिया उद्योग होणार, 61% शेतकऱ्यांची संमती, अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य सरकारकडून हिरवा कंदील। बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार, सोनीवलीमधील स्मारकात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुतळ्याची पायाभरणी। नवी मुंबईच्या खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं शिबिर संपन्न, ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यासाठी शिबिराचं आयोजन। जळगाव महापालिकेच्या वतीने मॅरेथॉन रॅलीचं आयोजन, हातात तिरंगा घेत महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, 4500 विद्यार्थ्यांनी नोंदवला मॅरेथॉनमध्ये सहभाग। अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह। जळगावात जळगावचा राजा श्री गणेशाचं पाठपूजन, भाविकांच्या उत्साहात ढोल पथकाचं सादरीकरण, द्वारकेच्या कृष्ण मंदिराचा साकारण्यात आलाय देखावा। धुळ्यात कानबाई उत्सवाला सुरुवात, कानबाई मातेची स्थापना करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येते मिरवणूक। नाशिकमधील डांगसौंदाणीमध्ये लहान मुलं आणि गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ, लहान मुलांच्या पोषण आहारात किडे आणि अळ्या आढळल्या, पोषण आहार पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। धुळ्याच्या ब्राह्मणी शिंदखेड्यात 10,000 शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळ्याचं वाटप, कापूस पिकांवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आले कामगंध सापळे। धुळ्याच्या शिंदखेड्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात, मात्र शिंदखेडा तालुक्यात जास्त पावसामुळे कांद्याचं क्षेत्र घटलं। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्लॅक पॅन्थर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, हा व्हिडिओ गुहागरमधील असल्याचा वन विभागाकडून दुजोरा नाही। रत्नागिरीच्या गुहागरमधील उमराठ येथे बिबट्याचा बछड्याला जीवदान, आईचा पत्ता न लागल्याने बछड्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी। मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प, 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा।